नमस्कार, मी दुर्वेश सतीश बांगरे, हॉटेल दुर्वेशचा सर्वेसर्वा आणि दुर्वेश केटरिंगचा सर्वेसर्वा। आत्ता मी तुम्हाला दाखवतोय बटाटा वाटाणा तायरी। हा आपण कापून घेतलेला आहे कांदा, हे आहे आलं लसूणची पेस्ट, हे आहे टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये आपण इकडे घेतलेले आहे शाही जिरे, साधे जिरे आणि तेजपत्ता। तायरीसाठी तेल तापलेलं आहे, आपण त्यामध्ये आता टाकतोय शहाजिरे, साधे जिरे आणि तेजपत्ता। मसाले चांगले तडकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकतोय कांदा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यामध्ये टाकतोय हिरव्या मिरच्या, मस्त परतून घेऊया। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। आपला कांदा परतलेला आहे, आता आपण त्यामध्ये टाकतोय अद्रक लसूणची पेस्ट। अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। कांदा आलं लसूण पेस्ट चांगली परतून झालेली आहे, आता आपण त्यामध्ये टाकतोय टोमॅटो। टोमॅटो पण चांगले परतून घेऊ। आपण त्यामध्ये टाकूया धना पावडर, हळद पावडर, आणि लाल मिरची पावडर। आता हे चांगलं परतून घेऊया। आता आपण ह्या मसाल्यामध्ये टाकूया हिरवी इलायचीची पावडर, ही आहे कर्णफुलाची पावडर, ही आहे लवंगांची पावडर आणि ही आहे दालचिनीची पावडर। हे सगळं मटेरियल आपण आपल्या अंदाजानुसार बनवून टाकणार आहोत। आपण बनवतोय आज 20 किलोचा तायरी पुलाव, तर त्यासाठी हे मटेरियल अंदाजानुसार टाकायचं आहे। आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत, आता आपण त्यामध्ये टाकूया दही। मसाले चांगले परतलेले आहेत, आता त्यामध्ये टाकतोय दही। आपल्याला दही चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। आपण 20 किलोचा भात बनवतोय, तर 1 किलोला 2 लिटर पाणी, याप्रमाणे 20 किलोला आपण कमीत कमी 38 ते 40 लिटर पाणी टाकणार आहोत। आपला तायरीचं पाणी उकळलेलं आहे, आता आपण त्यामध्ये टाकतोय अख्खा मसूर, जो की आपण पाण्यात 2 ते 3 तास भिजवलेला आहे। मसूरला शिजायला टाईम लागतो, त्यामुळे तो आपण आधीच टाकून घेतला आहे। आता यानंतर आपण टाकणार आहोत बटाटे। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण त्यामध्ये टाकतोय बटाटा। आता आपल्याला जवळपास बटाटा 50% उकडस्तवर वाट बघायची आहे। आपण त्यामध्ये टाकलं आहे। आता आपण त्यामध्ये टाकलेलं आहे वाटाणा आणि मीठ। चांगलं उकळून द्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे त्याच्यात राईस। पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण त्यामध्ये टाकतोय तांदूळ। एक 1008 तांदूळ आहे, 20 किलो। राईस तयार झालेला आहे, आता आपण त्यामध्ये फायनल टचअप कोथिंबीर। तर कशी वाटली राईसची रेसिपी कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा।